मला सांगा, पाटील घराणे आले म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर काय येते? त्या पाटील घराण्यातला रुबाब, त्या सदस्यांची दादागिरी, पण त्या सर्वांवर अफवा म्हणजे ही थोर माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील. 1911च्या सुमारास त्यांचा विवाह भाऊरावांशी झाला. मी सुवासिनींच्या मेळ्यात उभी होते मळ्यात, मी सुवासिनींच्या मेळ्यात उभी होते मळ्यात, नजर पोहोचली तळ्यात, हजारांची कंठी भाऊरावांच्या गळ्यात, हजारांची कंठी भाऊरावांच्या गळ्यात. हा सुंदर उखाणा घेत त्यांनी पाटील घराण्यात प्रवेश केला. भाऊरावांनी 1927च्या सुमारास रयत शिक्षण संस्थेचा संसार सुरू केला. या संसारात सर्व जाती धर्माची मुले येऊन शिकू लागली. सावली माणसाबरोबर असते त्याप्रमाणे लक्ष्मीबाई भाऊरावांच्या कार्यात त्यांच्या पाठीशी सावलीसारख्या उभ्या राहिल्या. पूर्व आयुष्यात पुराणप्रिय आणि सनातनी वातावरणात वाढलेल्या लक्ष्मीबाई भाऊरावांच्या कार्यात इतक्या एकरूप झाल्या की त्यांची 3 मुले व वसतिगृहातील मुले यांच्यात त्यांनी कधीही भेद मांडला नाही. पण पाहुण्यांनी विचारता की तुम्हाला किती मुले आहेत? तर हे पहा, वसतिगृहात जेवढी मुले दिसत आहेत ती सर्व माझी मुले आहेत असे सांगून त्या आसपासची जनता व विद्यार्थी यांच्या आवडत्या बहिणी बनल्या होत्या. कोणाची ती मुले काय होते नाते तिचे, कोणाची ती मुले काय होते नाते तिचे, लळा लाविला सर्वांना राज्य निर्मी ममतेचे, लळा लाविला सर्वांना राज्य निर्मी ममतेचे, इवल्याशा लेकरांना दिले पाठ समतेचे, इवल्याशा लेकरांना दिले पाठ समतेचे. आपल्या रयत शिक्षण संस्थेत शिकत असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाकरिता या माऊलीने तिच्या संसाराचा त्याग केला. भुकेजलेल्या मुलांसाठी तिने 90 तोळे सोन्याचा त्याग केला. आज समाजात लोकांकडे किती दागिने असतात? 10, 15, 20, 30, 40, पण त्यातला 1% तरी तुम्ही गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाकरिता देता का हो? समाज कार्यासाठी देता का हो? नाही. पण या माऊलीने तिच्या 90 तोळे सोन्याचा त्याग केला. तोही कमी पडला. शेवटी मंगळसूत्र मोडले. प्रत्येक स्त्रीची पतीची प्रतिमा म्हणजे तिचे मंगळसूत्र, प्रत्येक स्त्रीचा अमूल्य दागिना म्हणजे तिचे मंगळसूत्र, प्रत्येक स्त्रीचं सौभाग्याचं लेणं म्हणजे तिचे मंगळसूत्र, आणि तिने त्याचाच त्याग केला. केवढा हा त्याग! पती पत्नीच्या या अलौकिक आणि अतुलनीय त्यागावरच रयत शिक्षण संस्थेची इमारत भक्कमपणे उभी राहिली आहे. ही ज्ञानगंगा गोरगरिबांच्या मुलांच्या झोपडीपर्यंत जाऊन पोहोचावी असंच त्यांना कायम वाटत राहिले. लक्ष्मीबाईंनी त्यागपूर्वक आणि मातेच्या ममतेने वाढवलेला वसतिगृहातील छोट्या रोपट्यांचा आज शैक्षणिक व सामाजिक कार्याचा प्रचंड मोठा वटवृक्ष वाढलेला दिसतो आहे, प्रचंड मोठा वटवृक्ष वाढलेला दिसतो आहे. आणि मी याच रयत शिक्षण संस्थेत शिकते याचा मला अभिमान नाही तर गर्व आहे की मी रयत शिक्षण संस्थेची एक विद्यार्थिनी आहे. आणि अशी ही रयतेची सावली 30 मार्च 1930 रोजी बाळंतपणासाठी दवाखान्यात दाखल झाली. दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याचा सण, आदल्या दिवशी गुप्त अंधारात त्यांना त्यांचा काळ दिसला. त्यांनी भाऊरावांना जवळ बोलावले. त्या भाऊरावांना म्हणाल्या, मला माझा काळ दिसतो आहे. वसतिगृहातील सर्व जाती धर्मातील मुलांनी मला खांद्या द्यावा अशी माझी इच्छा आहे. आणि हो, मुलांचा गुढीपाडव्याचा सण चुकवू नका. आणि एवढे बोलून ही रयतेची सावली रयत माऊली अनंतात विलीन पावली. ही रयतेची सावली रयत माऊली अनंतात विलीन पावली. मुलांनी अक्षरशः आक्रोश केला. अशा मातेची माया आणि वात्सल्याची छाया विद्यार्थ्यांना पुन्हा कुठून मिळणार? देव पण पाहणार, ज्या माऊलीची, ज्या लक्ष्मीबाईची या समाजाला गरज होती तिचेच प्राण घेतले. पण म्हणतात ना, जे देवाला प्रिय असतात देव त्यांनाच त्यांच्या घरी बोलवतो, आणि लक्ष्मीबाई होत्याच तशा. त्या विद्यार्थ्यांना प्रिय, समाजाला प्रिय आणि परमेश्वरालाही प्रिय. म्हणूनच म्हणते, पती रयतेचा वाली सती रयत माऊली, पती रयतेचा वाली सती रयत माऊली. सरस्वतीला भेटायला जणू लक्ष्मी धावली, सरस्वतीला भेटायला जणू लक्ष्मी धावली. भेद विसरून सारे पण सर्वांची सावली, भेद विसरून सारे पण सर्वांची सावली. वावरली जन्मभरी छाळ पतीची बनून, अरे आभाळा एवढे हिला कुणी दिले म्हण, अरे आभाळा एवढे हिला कुणी दिले म्हण. लक्ष्मीबाईंनी कोणत्याही फलाची अपेक्षा न धरता वसतिगृहातील मुलांची सेवा केली. त्यांना मातेचे प्रेम दिले. लक्ष्मीबाईंना स्वप्नातही वाटले नसेल की विद्यार्थी व समाज आपला पुतळा उभा करतील, परंतु पुतळा उभा राहिला याला कारण एकच आहे, त्यांनी विद्यार्थ्यांना मातेचे प्रेम दिले. सामाजिक कृष्ण प्रेम, बंधुभाव, समता, करुणा या मूल्यांची जोपासना केली व प्रतिच्या कार्यात निस्पृह साधली. म्हणून कृतज्ञ पोटी त्यांनी लक्ष्मीबाईंचा पुतळा उभा केला आहे. माणसातला परमेश्वर शोधावा. आपण ज्या घरातून आलो, ज्या भागातून आलो, ज्या समाजातून आलो त्या समाजाचा उद्धार करावा. आई वडिलांचा आदर ठेवावा व कृतज्ञतापूर्वक सेवा करावी. प्रेम, बंधुभाव, समता, करुणा या मूल्यांचा झेंडा समाजामध्ये सर्व कालडोलाने फडकत ठेवावा. हा संदेश त्यांनी आपल्या त्यागातून आणि सेवेतून समाजाला दिलेला आहे. लक्ष्मीबाई म्हणजे असीम त्याग आणि अलौकिक वात्सल्य यांचे जिवंत उदाहरणच होते. शेवटी मी एवढेच बोलेन, तू ग मायेची माऊली
वृक्षाची सावली, तू ग मायेची माऊली वट वृक्षाची सावली, तुझ्या शीतल छायेत पाखरे ही विसावली, तुझ्या शीतल छायेत पाखरे ही विसावली. मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांची आभारी आहे. एवढे बोलून इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद. कर्मवीर जयंती निमित्त विविध